आणि यानंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुंबईकरांचे हाल झाले। रविवारी रात्रीपासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। सकाळी 7 वाजेपर्यंत विविध ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली। परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं मुंबईतील जनजीवन जे होतं ते विस्कळीत झालं होतं। मुसळधार पावसानं मुंबईला ब्रेक लावला होता। रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला होता। सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता। परिणामी रस्ते आणि लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्यानं प्रवाशांना चालत अंतर कापावं लागलं। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली होती। मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा धीम्या गतीनं सुरू होती। पावसामुळे कुर्ला स्टेशनवर पाणी साचल्यानं लोकलच्या सेवेवर परिणाम झाला होता। परिणामी कुर्ला स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। हार्बर लाईनवरील चुनाभट्टी रेल्वे स्टेशनवरच्या ट्रॅकवरही पाणी साचलं होतं। परिणामी लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती। मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही गर्दी झाली होती। लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा त्रास सहन करावा लागला। अनेक लोकल रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली। लोग बहुत परेशान हैं और यहाँ भरपूर पानी भर गया है। इतना पानी भर गया है कि निकलना मुश्किल पड़ रहा है। इसके लिए गाड़ी बंद करके और पैदल यहाँ से निकल रहे हैं। इतना पानी भर गया है कि गाड़ी जो है ना आधी डूबी जा रही है। रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं। शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली होती। अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक जण बसमध्ये अडकले होते, तर मालाड भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता। भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली होती, मात्र चालक आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। तर दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती। आपत्कालीन नियंत्रण कक्षासह आपत्कालीन कर्मचारी आणि अधिकारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते। गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही। शाळांना देखील आपण सुट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे। परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। वसई विरारमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली। आचोळे रोड, गालानगर, कपोल स्कूल जवळ द्वारका हॉटेल येथे 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 10% पाऊस 6 तासात पडला। त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून दाणादाण उडाली होती। परिणामी मुंबईतील परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला। महापालिका, राज्य सरकार आणि रेल्वे या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असल्यामुळे तातडीनं उपाययोजना करण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। रेल्वेचे 200 पंप आणि बीएमसीचे सुमारे 500 पंप सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात यश आलं। नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय, माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिव्हर आणि पोयसर नदी जी आहे, ही मिठी आणि पोयसर या 2 नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय। आपण जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे। रात्रभर मुसळधार पावसाचा सामना केल्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून पावसाचा जोर ओसरायला सुरुवात झाली, मात्र भरतीचा धोका कायम होता। दुपारी 2च्या सुमारास भरती झाल्यानंतर पाण्याचा निचरा वेगानं व्हायला मदत झाली। लोकलही हळूहळू ट्रॅकवर आल्या। वाहतुकीची कोंडी सुटली, मात्र 6 तासांच्या जोरदार पावसानं मुंबईकरांना पावसाळ्यात पहिलाच मोठा दणका दिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।